हा शरद किंगचा प्लॉट आहे. 27 जानेवारीला लागवड आहे. 27 जानेवारी 22 तर 24 मेला गावाला कॅन्सर डिटेक्ट झाला. रोप होती एवढी एवढे. डिसेंबर पर्यंत पूर्ण त्याची ट्रीटमेंट होईपर्यंत प्लॉटमध्ये आलो नव्हतो. झाडं लवाळ्यामध्ये दिसत नव्हते. यातलं एक पण झाड असं नव्हतं की ज्याच्यावरती तेलकट नाहीये. यातले 25 झाडं 80 झाडं उपटलेले आहेत. पूर्ण वाळलेले होते तेलकटनी. तो गुठीत आलेला होता शरद किंग लालच. तर तिथं नंतर भगवा आणून लावलेले आहेत ते छोटे झाडं दिसतील. याच्यात एक पण झाड असं नाहीये की ज्याच्या खोडावरती तेलकट नाहीये. पण तेलकटचा पॅच हा 1 वर्षापर्यंत तेलकट वाढू शकतो, 1 वर्षानंतर नाही. जरी आता ते उरण दिसत असतील जखम, तिथं तेलकट नाहीये. ती फक्त जखम राहिलेली आहे, तिथून तेलकट येणार नाहीये. मागचं आपलं पहिलं हार्वेस्ट होतं, त्याच्यामध्ये 13 किलो प्रति झाड निघालं. त्याच्यात एकाही फळावरती तेलकट नव्हतं. त्याच्यामुळं तेलकटला घाबरू नका. याच्यापेक्षा वर्स्ट प्लॉट कोणताच असू शकत नाहीये. एवढा घाणेरडा, एवढा जास्त तेलकट असलेला प्रत्येक झाडावरच्या खोडावरती आहे. तुम्ही आता पहा. पण एकाही ज्यात मी तेलकटवरती जेव्हा बोलेल तेव्हा सगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगेल. तर तेलकटला आता घाबरायचं नाहीये. क्लिअर. शरद किंग व्हरायटी सेटिंगला चांगली आहे. इथं डायरेक्ट प्रॅक्टिकल तुम्हाला पाहायला का मिळेल तर आता काही जे छोटे झाडं दिसतात ते भगव्याचे आहेत. त्याची सेटिंग मध्ये याच्या सेटिंग मध्ये, त्याच्या पानांमध्ये याच्या पानांमध्ये खूप फरक आहे. ते पण लगेच तुम्हाला जाणवेल. त्याच्यामुळं चांगली व्हरायटी आहे. साईज पण चांगली देते भगव्याच्या कंपेअर. आता तुमचे मृग बहार आहे त्याच्यामुळे तुमचे मोठे माल होतात. आमचे उन्हाळ्यातले बहार राहतात त्याच्यामुळे आमची तुमची एवढी साईज नाही होते, कधीच नाही होणार. कारण टेम्परेचर जास्त आहे. पाणी पण किती दिलं तरी ते झाड पाणीच मागतंय. तर त्या पद्धतीने यावर्षी चांगली राहील कारण यावर्षी उन्हाळाच नाही आला. आतापर्यंत मागच्या वर्षी तर कोणी मला म्हटलं नाही. हे व्यापारी म्हणतात. पण व्यापाऱ्यांना तुम्ही शरद किंग लावली हे सांगूच नका. का सांगायचं? आणि तो एवढा तज्ञ नाही की त्याला शरद किंग आणि बागेतला फरक पडेल. त्यांना फुकट पाहिजे म्हणून ते बोलतात. मी तुम्हाला नाही सोलापूर लाल तर म्हणजे तिची साईज होतच नाही. ते पाहिल्यावर कळतं ते झाड. हे भगव्यातलं सिलेक्शन आहे. काय नवीन व्हरायटी तयार केलेली नाही. काय कळत नाही दोन्ही फळातला फरक कळत नाही. जो बघणारा आहे शेतकरी म्हणून तो आला की म्हणतो अरे लय मोठं लागलं. आणि मेन ब्युटी काय आहे, हे जे फळ आहे ना हे पण आपलं कमीत कमी 250 ग्रॅमचं होतं. जे भगव्यामध्ये 50, 60, 70 ग्रॅमची गाठ राहते पहा, मोठी राहते. हा तर हे पण फळ आतले तर मस्तच होतात पण बाहेरचे फळ सुद्धा 200-250 ग्रॅम पर्यंत जातात. साईजला 1 नंबर आहे, खायला 1 नंबर आहे, सगळ्याला चांगली आहे. किपिंग क्वालिटी पण चांगली आहे. व्यापारी बदल काय आपण ते म्हणायचे टिश्यू कल्चरचे साल पातळ आहे. नंतर ते टिश्यू कल्चरचा माल त्यांनीच भरला. सेम गोष्ट आहे. नाही 100% कळत नाही ते. काँग्रेसवर होता आपलं आता तो आहे. हे 16 आहे, हे 12 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर आहे. हा जमिनीमध्ये 2 फुटाचा पोल आहे जो अँगल उभा केलेला आहे. 2 फूट. तिथून 2.5 फुटावरती पहिली तार आहे जी खालची ती. पुन्हा 2.5 फुटावरती दुसरी आहे आणि 2.5 फुटावरती तिसरी आहे. वरती पुन्हा 1.5 फूट आहे आणि सेंटरने तार ओढलेली आहे. ही जी तार आहे तो पेपर बांधायला कामाला येते. ती तारीला हा पेपर बांधला जातो. मध्ये मोकळं राहतं. पेपर टाकताना कायम लक्षात ठेवा झाड खूप उंच जाऊ देऊ नका. झाडामध्ये पेपरमध्ये जर तुम्हाला खरोखर क्रॉप कव्हरचे रिझल्ट घ्यायचे असतील तर 2 फुटाचं अंतर ठेवा. तुम्ही जर डायरेक्ट झाडावरती टाकत असाल तर ती चांगली पद्धत नाहीये. कारण हे मटेरियल UV ट्रीटेड नाहीये. हे तापतंय आणि त्याचा इम्पॅक्ट झाडावरती येतोय. जे लोक म्हणतात ना क्रॉप कव्हर टाकले की साईज कमी राहते, ते इम्पॅक्ट आहे. या पद्धतीने वरती मंडप करा, काही होत नाहीये. काही हे फाटत पण नाही, काहीच नाही. कारण हे एकदम मोकळे आहे. सगळीकडनं वारा निघून जात आहे. त्याच्यामुळं एकदमच चक्रीवादळ आलं आणि तेच अँगल सहित गेलं तर मग त्याला कोणीच काही करू शकत नाही. हा ठीक आहे. टोपी नाही घालायची आहे.
आपण कॅप घालतो ना, हॅट नाही घालायची आहे, छत्री घ्यायची असं धरा. हॅट घातली तर तुम्ही डोकं प्रोटेक्ट केलेलं आहे, पण हे बाजूला मग तर तुम्हाला मी छत्री दिली, डांबरी रोडवरती 45 डिग्री सेंटीग्रेडला नॉनव्हेज दिलं जेवायला, जेव्हा म्हटलं मग हे जे मायक्रो क्लायमेट आपण आतमध्ये तयार करतो ना, हा क्रॉप कव्हरचा इम्पॅक्ट आहे. मेन उन्हाळ्यामध्ये थोडं ह्युमिड क्लायमेट पाहिजे, तुम्हाला साईज चांगली मिळते. तो इम्पॅक्ट येण्यासाठी पूर्ण झाकायचं आहे आपल्याला. इथले 42 डिग्रीचं इथं 35 डिग्री होतं टेम्परेचर येते खाली जमीन. काटा कुठून माझी पण बाकी थिनिंग करायची मला, पण 100% आता हे आज काम माझं होईल तर लगेच मी स्पोर्किलचा हात मागं घेणार आहे. तुम्ही झाडाला ह्या दिवसामध्ये जाऊन झटले, काही करायला जा, तुमच्या इथं रोग वाढला. साधं सिंपल प्रिन्सिपल आहे. रोग नाहीये माझी इथं, काही होत नाहीये, फक्त करून पहा. जेवढं कमीत कमी खेळता येईल, हळूच काढता येईल तेवढं करायचं फक्त, आणि लगेच मागे स्पोर्किल किंवा होवासाट याचे हात टाकून द्यायचा. वाऱ्याचा वेग बी कमी होतो हे ना बऱ्यापैकी. वाऱ्याचा वेग येणे ना हो 100%. बाहेरचं 20 किलोमीटर जर वाहत असेल तर आता 7 किलोमीटर 10 किलोमीटर हे वेग नाही तो वारा. एक इम्पॅक्ट चांगला आहे माल फुगवायला. पण ते आमचं वाऱ्याचंच गणित गायब करून टाकलं ना, त्याच्यामुळे फसल लावलेलं आहे ना, हो मग त्याचं ते डायरेक्ट झाकूनच गेलं, ते वाऱ्याचं वरचं फिरतच नाही त्याच्यामुळे. मग ते डिसीज प्रेडिक्शन मग वाईट येतं ना, मग ते कायम सांगतं फवाराच घेऊ नको, कारण ते वर वाऱ्याने मस्त फिरत राहतं, ते म्हणतो फवाराला चांगला वेळच नाही. शास्त्रज्ञ काम करतात बरं का तिथं, किती वर झाड पाहिजे, किती लांब पाहिजे, काय ते सगळे मृग बारात नेटची गरज आहे का? आवश्यकता तेलकट जर असेल तर आहे ना, नसेल तर काही आवश्यक नाही पण प्रॉब्लेम नाही येऊ म्हणून पण टाका ना. मृग बाराला पण आता ह्याच्यामधलाच माल मागायला लागली व्यापारी. हा, पेपर मधला quality च येते. पेपर मधला कमी मागायला लागली. हा क्वालिटी येते ना, पेपरला एवढी क्वालिटी येत नाही. आणि साईज पण पेपर मध्ये खूप कमी पेपर मध्ये 1 महिना साईज वाढत नाही. आणि उन्हाळी बारामध्ये पेपर पेपर तापतो ना. साईज लय प्रॉब्लेम. पेपर काढल्यावर साईज होती हा, शेवटच्या 8-10 दिवसात. पण ह्या दिवसात नाही चालत ते. पावसाळ्याला चालू राहतो, पेपर काढला आणि जर 3 आठवडे जर ठेवायचं म्हटलं तर एक पण डाग राहत नाही, त्याच्यावर येत नाही. नाही पावसाळ्यात येते, त्याच्यामुळे जास्त राहिलं तरी काही हरकत नाही, फक्त ऑक्टोबर हिट नंतर यायला पाहिजे. कलर चेंज व्हायला चालू. पेपरला अजून ते उडद्या एक नवीन हा, पेपरला आला, व्हिडिओ टाकला ना मी, तर ते आलं. ती एक मोठी समस्या आहे पेपरला, मोठी. उडद्याची उडद्या आला, उडद्या द्राक्षामध्ये नाही का? द्राक्ष जवळ येते. हा, जिथं द्राक्ष तिथे येतोय तो. 2 वर्षापूर्वी उमदीमध्ये तसं झालं एका प्लॉटला. चारी बाजून द्राक्ष होती आणि पेपर काढल्यानंतर 50% माल उडद्याने गेला. आणि बरोबर त्यांची 15-20 दिवस आधी छाटणी झाली होती द्राक्षाची. ती समजा ही सगळं इकडे आलं. सगळं त्याला खायला काय नव्हतं, ते पेपरमध्ये जाऊन बसला. तिथं कीटकनाशक काय जात नाही पेपरमध्ये. चालायचं.